नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहेत ना? तर हा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवली की माप एकदम परफेक्ट निघणार आणि रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता नसते। तर एक मोठी वाटी म्हणजे 1 कप मी इथे रेशनिंगचे तांदूळ घेतले आहेत। तुम्ही याच्या जागी कोणतेही तांदूळ वापरलं तरी चालेल, अगदी इंद्रायणी तांदूळ वापरलं तरी चालतील। आणि 1 कप तांदळासाठी जवळपास ह्याच वाटीने मी पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। जवळपास 3 चमचे हे उडीद डाळ आहे। उन्हाळ्यामध्ये हा नाश्ता बनवत असाल तर उडीद डाळाचं प्रमाण कमीच वापरा आणि हिवाळ्यामध्ये बनवत असाल बरोबर पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाहिजे। आणि तुम्ही 1 कपाऐवजी 2 कप तांदूळ वापरत असाल तर अर्धा कप तुम्हाला उडीद डाळ वापरायची आहे। आता उडीद डाळ मी इथे पाव वाटी घेतली आहे, मग त्याच्यानुसार आपल्याला इथे पाव चमचा मेथी दाणे वापरायचे आहे। फर्मेंटेशन चांगलं होतं मेथी दाणे वापरल्याने। आता ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे दोन्ही जिन्नस असं वेगवेगळे करूनच भिजत ठेवायला पाहिजे, एकत्र भिजत ठेवू नका, वेगवेगळंच भिजत ठेवा, रिझल्ट चांगला येणार। तांदळाला चांगल्या प्रकारे 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। जो काही एक्स्ट्रा स्टार्च आहे तो पूर्ण निघून जायला पाहिजे। आणि उडदाच्या डाळीला पण 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। चला तर मंडळी, ह्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे मी धुवून घेतो। तर मंडळी, तांदूळ आणि डाळीला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे आणि आपण पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे तांदूळ आणि डाळ सुद्धा पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे, एकदम स्वच्छ झालेली आहे डाळ। आता काय करायचं, जवळपास आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत, तर किमान मी 10-10:30 वाजेपर्यंत ह्याला भिजत ठेवणार आहे। म्हणजेच की जवळपास 4 ते 4.5 तास दोन्ही जिन्नसांना भिजत ठेवायचं आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नाश्ता सेंटर चालवत असाल तर तुम्ही किलोच्या प्रमाणे हा नाश्ता बनवत असाल तर 1 किलो तांदळासाठी जवळपास पाव किलो तुम्हाला उडीद डाळ वापरायची आहे। आणि तुम्ही ग्लासाचं माप घेत असाल म्हणजे 4 ग्लाससाठी तुम्हाला 1 ग्लास उडीद डाळ लागणार आहे। चला तर मी याला 4 ते 5 तास भिजत ठेवतो। तर मंडळी, 10 ते 10:30 वाजलेले आहेत, जवळपास 4 ते 4.5 तास चांगल्या प्रकारे तांदूळ आणि डाळ भिजले असतील। झाकण काढायचं आहे आणि एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवतो। पाहू शकता उडीद डाळ मस्तपैकी भिजलेली आहे आणि टम्म फुगली सुद्धा आहे, एकदम सहज तुटत आहे आणि तांदूळही चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत, मस्त एकदम नरम झालेले आहेत। आता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही याला 4 तास भिजत नाही ठेवलं तरी चालेल। काय करायचं, 1 तास गरम पाण्यामध्ये या दोन्ही जिन्नसांना भिजत ठेवलं तरी चालेल, पण पाणी मात्र कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता मी इथे क्वांटिटी कमी वापरलेली आहे म्हणून मी दोघांना एकत्रच वाटून घेणार आहे। तुम्ही क्वांटिटी जास्त घेत असाल तर दोघांना वेगवेगळं करून वाटा, रिझल्ट चांगला येईल। क्वांटिटी कमी असल्यामुळे उडीद डाळ चांगल्या प्रकारे वाटली जात नाही, म्हणून एकत्रच मी वाटून घेणार आहे। अगोदर ह्या दोन्ही जिन्नसांमधील पाणी वेगळं करून घेतो। तांदूळ मधलं पाणी वेगळं करून झालेलं आहे, तर मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण तांदूळ मी काढून घेतो। क्वांटिटी जास्त वापरत असाल तर 2 बॅचमध्ये तुम्ही तांदूळ आणि डाळीला वाटून घेऊ शकता। आता ह्याच्याच बरोबर मी उडीद डाळ सुद्धा काढून घेतो। आता हा नाश्ता मस्त स्पंजी होण्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे पोहे भिजत ठेवले होते। तुम्ही वाटलंच तर शिजलेला भात सुद्धा वापरू शकता किंवा 2 चमचे साबुदाणा ते सुद्धा 1 तास भिजत ठेवलं तरी चालेल, पण पोहे लवकरात लवकर भिजले जातात, किंवा शिजलेला भात सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये थोडं पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तांदूळ आणि डाळ वाटून झालं की ह्याचं बॅटर मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे। लहान भांडं वापरू नका बरं का। आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण इडली ढोकळ्याच्या बॅटर सारखीच आहे, इतक्याच प्रमाणामध्ये तुम्हाला पाणी वापरायचं आहे। ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला पातळ बॅटर बनवायचं नाही, ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। हाताला थोडंसं पाणी लावून या भांड्यामधील बॅटर संपूर्ण तुम्हाला काढून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला जास्त बॅटर चिटकणार नाही। आता मंडळी, याला हातानेच 1 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत मंडळी, तर बॅटर आंबवायला जास्त वेळ लागणार नाही, जवळपास 6 ते 7 तास लागतील। आणि तुम्ही हिवाळ्यामध्ये ही रेसिपी बनवत असाल तर जवळपास 12 ते 13 तास लागतील। पण हे बॅटरचं भांडं तुम्हाला कोणत्याही गरम ठिकाणी ठेवावं लागेल, म्हणजेच गॅसच्या बाजूला ह्याला ठेवलं तरी चालेल। आणि ह्याच्यामध्ये आत्ता मीठ वापरलं तरी चालेल किंवा नंतर मीठ वापरलं तरी चालेल। 1 मिनिटापर्यंत बॅटर असं फेटलं की ह्याच्यामध्ये
हवा भरली जाते आणि लवकरात लवकर आंबलंही जातं हे पीठ। तर जवळपास मी 1 ते 1.5 मिनटं चांगल्या प्रकारे ह्याला फेटून घेतलेलं आहे। पीठ मस्तपैकी फुगलं गेलेलं आहे। आता जवळपास मंडळी 10 ते 10:30 वाजलेले आहे। जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, आता मी दुसऱ्या दिवशी म्हणजे मी सकाळी तुम्हाला 6 ते 7 वाजता हे पीठ दाखवणार, म्हणजे जवळपास 7 ते 8 तास मी ह्याला भिजत ठेवणार आहे। तर आता झाकून ठेवल्यानंतर मी तुम्हाला 7 तासानंतर दाखवतो या बॅटरचं प्रमाण किती झालं। तर इथे मंडळी नाश्त्यासाठी अगोदर आपण सारण बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे, म्हणजे कढाई पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये आता जवळपास आपण एक मोठी पळी तेल काढून घ्यायचं आहे, म्हणजे जवळपास 7 ते 8 चमचे तेल आहे। तुम्ही तेल जागी बटर वापरलं तरी चालेल। तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे। मोहरी जिरा चटकायला लागले की 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, सोबतच हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। 2 किंवा 3 वापरू शकता। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता गॅसला एकदम मंद आचेवर करून या सर्व जिन्नसांना अगोदर 1 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। इतकंही परतवून घेऊ नका की डाळ एकदम लाल व्हायला पाहिजे, फक्त ह्याचा कच्चेपणा जाऊ द्या। आता हे सर्व जिन्नस 1 मिनिटापर्यंत परतून झालं की यामध्ये थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहेत। सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकल्यावर आता पुन्हा यांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। कांद्याचा फक्त आपल्याला कच्चा वास जायला पाहिजे, म्हणजेच की कच्चेपणा जायला पाहिजे। लाल होईपर्यंत परतून घ्यायचं नाही। तुम्ही चायनीजचे पदार्थ घरी बनवले असतील किंवा तुम्ही खाल्ले असतील, त्यामध्ये कसे एकदम क्रंची भाज्या लागतात, तसेच क्रंची आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। जास्त परतून घेतलं की ह्या सारांची चव बिघडून जाईल। मंडळी आपण पाहू शकता कांदे फक्त ट्रान्सपरंट दिसत आहे आणि ह्याचा पूर्ण कच्चा वास सुद्धा गेलेला आहे, म्हणजे की कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे। आता ह्या वेळेस आपल्याला याच्यामध्ये बटाटे मिक्स करायचे आहेत। हे मी 3 लहान साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याला हातानेच मॅश करून घेतलेला आहे। शक्य असेल तेवढं तुम्ही हातानेच ह्याला जाडसर मॅश करून घ्या। किसणीचा वापर करू नका, कारण की याला बारीक किसून घ्यायचं नाही। आता रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ वापरल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत परतवून सुद्धा घ्यायचं आहे। बटाटे जाडसर मॅश करून घेतलं की हे 2 ते 3 मिनिटं शिजल्यावर चांगल्या प्रकारे एकदम बारीक होतात, म्हणून अगोदरच आपण जाडसर मॅश करून घ्यायचं। आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीच, बटाटे जवळपास तुम्ही 75% शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण शिजवून घेऊ नका। आता हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आणि 1 मिनिटापर्यंत मी परतवून सुद्धा घेतलेला आहे। आता काय करायचं, जवळपास झाकण लावूया आणि 2 मिनिटं याला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया। जवळपास 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढूया। अरे वाह, काय मस्त घमघमाट सुटलेला आहे। आता याच्यावरती बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया आणि सोबतच ही बटाट्याची भाजी चटपटीत होण्यासाठी अर्धा लिंबाचा रस असं पिळून वापरायचा आहे। लिंबाचा रस पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त हिरवी कोथिंबीरच वापरलं तरी चालेल, पण लिंबाच्या रसाने चव चांगली येते। आता याला चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं। चला तर मंडळी, पूर्णपणे ही भाजी तयार झालेली आहे। चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढू आणि अगोदर ह्याला थंड करून घेऊ। तर मंडळी सकाळचे 7:30 वाजलेले आहेत, म्हणजे जवळपास हे पीठ 7 ते 8 तास चांगल्या प्रकारे फर्मेटिंग झालं असेल। झाकण काढल्यावर पाहू शकता, मी काल तुम्हाला दाखवलं होतं पीठ केवढं होतं आणि आज बघा थोडंसं वाढलेलं आहे। म्हणजे आपण पाहू शकता हे इतकं वाढलेलं आहे, अर्ध्या प्रमाणावर हे पीठ आलेलं आहे। तरीसुद्धा मी तुम्हाला एकदा चेक करून दाखवतो। हे पहा, पाहू शकता ना, काय मस्त फुगलं आहे पीठ, चांगल्या प्रकारे आंबलं गेलेलं आहे। उन्हाळ्यामध्ये कमी वेळ लागतो आणि हिवाळ्यामध्ये जास्त वेळ लागतं पीठ आंबवायला। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे ह्या पिठामध्ये मीठ मिक्स झालेलं आहे आणि मस्त पिठामध्ये हवा भरली गेली आहे। मस्त असा आंबूस वास येत आहे। चला तर मंडळी, फटाफट मी तुम्हाला आता नाश्ता बनवून दाखवतो। तर इथे गॅसवर मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे। तवा मस्तपैकी कडकडीत गरम झालं की ह्याचं टेम्परेचर अगोदर लो करूया आपण। असं पाणी शिपडायचं आहे आणि एखाद्या टिश्यूने किंवा कापडाने ह्याला चांगल्या प्रकारे असं पुसून घ्यायचं आहे। अगोदर आपल्याला ह्याच्यावर तेल नाही वापरायचं आहे बरं का। तवा चांगल्या प्रकारे गरम झालं आणि टेम्परेचर लो झालं की ह्याच्यावर जवळपास एक मोठी पळी मध्यभागी बॅटर सोडायचं आहे आणि अगोदर हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आणि एकच पळी बॅटर याच्यावर सोडायचं आहे। पाहू शकता मी एकदम हलक्या हाताने पसरवलेला आहे
आता याच्यावर आपण बटाट्याची भाजी पसरून घ्यायची आहे। मी आज तुम्हाला मसाला उत्तप्पा बनवून दाखवत आहे। एकदा माझ्या पद्धतीने हा उत्तप्पा बनवून पहा, खरंच मंडळी भरपूरच चविष्ट लागतो। मिनिटात फस्त होणारा हा उत्तप्पा सर्वांनाच आवडेल। तुम्ही उत्तप्प्याचे वेगवेगळे प्रकार बनवले असतील किंवा खाल्ले असतील, पण एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा, खरंच तुम्हाला भरपूर आवडेल। असं चांगल्या प्रकारे बटाट्याची भाजी असं पसरून झालं की याच्यावरती थोडासा कांदा असा पसरून घ्यायचा आहे। कच्चा कांदा आहे, वरतून थोडंसं टमाटर असं पसरून घ्यायचं आहे। आता बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर पसरून घेऊ आणि हलक्या हाताने ह्याला दाब द्यायचा आहे। जास्त नाही, हलक्या हाताने काही सेकंद असं दाब द्यायचे आहेत, म्हणजे मसाला चांगल्या प्रकारे ह्या उत्तप्पाला चिटकायला पाहिजे। आणि जवळपास झाकण लावून 2 मिनिटं अगोदर एका बाजूने भाजू देऊ। तर मंडळी जवळपास 2 मिनिटं झालेली आहे, झाकण काढूया। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तप्पा एका बाजूने भाजत असताना गॅस आपल्याला मंद आचेवरच करायचा आहे, फास्ट जरा सुद्धा करायचा नाही किंवा मध्यम आचेवर सुद्धा करायचं नाही। आता वरतून असं तेल टाकायचं आहे, तुम्ही वाटलंच तर वरतून छोटासा तुकडा बटरचाही वापरू शकता आणि बाजूनेही असं तेल टाकून घ्या, म्हणजे तेल पसरून घ्या। आता हलक्या हाताने ह्याला उचलायचं आहे, जास्त घाई करू नका, चांगला वेळ देऊन ह्याला भाजून घ्या। आता ह्याला उलटून घेऊ आणि पाहू शकता मंडळी मस्त असा खालतून एकदम लाल रंग आलेला आहे, म्हणजे हा करपलेला नाही बरं का, एकदम मस्त कुरकुरीत झालेला आहे। हलक्या हाताने ह्याला दाब देऊन एका बाजूने पुन्हा भाजून घ्यायचा आहे, जवळपास 40 ते 50 सेकंद। जास्त वेळ लागत नाही, झटपट हा मसाला उत्तप्पा बनतो। मी तुम्हाला आणखीन एका पद्धतीने उत्तप्पा बनवून दाखवतो, तुम्हाला कोणती पद्धत आवडली त्या पद्धतीने तुम्ही उत्तप्पा बनवू शकता, तुम्हाला मसाला उत्तप्पा बनवायचा नसेल तर मंडळी जवळपास एक 40 ते 50 सेकंद दुसऱ्या बाजूने सुद्धा मी याला भाजून घेतलेला आहे। आता ह्याला मी तुम्हाला उलटून सुद्धा दाखवतो, पाहू शकता मस्तपैकी भाजले गेलेला आहे आणि वरतूनही थोडासा लाल रंग आलेला आहे आणि खालतून तव्याला सुद्धा चिटकलेला नाही। तर मंडळी अशाच पद्धतीने मी मसाला उत्तप्पा बनवून घेतो आणि तुम्हाला आता लगेच मी दुसरी पद्धत सुद्धा दाखवतो। ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो। अगोदर तवा पुन्हा चांगल्या प्रकारे गरम करा, थोडंसं पाणी शिपडून घ्या टेम्परेचर लो होण्यासाठी आणि पुन्हा याला टिश्यूने पसरवून घ्या। आता मात्र इथं थोडंसं तेल लावायचं आहे, हलकंसं तेल लावायचं आहे, 1-2 थेंब असं चांगल्या प्रकारे तेल लावून झालं की ह्याच्यावरती पुन्हा एक पळी बॅटर सोडूया आणि हलक्या हाताने थोडं पसरवून घ्यायचं आहे, जास्त नाही पसरवायचं आणि थोडं जाडच ठेवायचं आहे। असं पसरवून झालं की ह्याच्यावरती बारीक कापलेला कांदा पसरवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता, गाजर वापरू शकता, बीन्स वापरू शकता, कोबी वापरू शकता। मी फक्त टमाटर आणि कांदाच वापरून दाखवत आहे। आता थोडंसं याच्यावरून टमाटर पसरून घ्यायचं आहे। ही पद्धत तर जास्त झटपट होते, तुम्हाला मसाला बनवत बसायची काहीच गरज नाही, फक्त कांदा आणि टमाटर वापरलं तरी चालेल। आता बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर अशी पसरवून झाली की ह्याला झाकण लावून 1 मिनिटापर्यंत ह्याला भाजून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर करा। जवळपास 1 मिनिट झालेली आहे, झाकण काढूया। आता वरतून असं तेल किंवा बटर सोडायचं आहे। आता याला हलक्या हाताने अगोदर आपण दाब देऊ, म्हणजे कांदा आणि टमाटर व्यवस्थितपणे चिटकले जातील बॅटरला आणि ह्याला उलटून घेऊ। ही पद्धत कशी वाटली मंडळी? एकदम झटपट वाटली असेल तुम्हाला आणि खालतून ही मस्त असं भाजलं गेलं आहे, कुरकुरीतपणाही मस्त आलेला आहे। जवळपास 40 ते 50 सेकंदामध्ये दुसऱ्या बाजूनेही भाजलं जातं। तर मंडळी जबरदस्त हा उत्तप्पा झटपट तयार झालेला आहे। मसाला उत्तप्पा आवडला की हा उत्तप्पा आवडला, नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि खालच्या बाजूने सुद्धा मस्त असा भाजला गेला आहे। चला तर मंडळी उरलेल्या पिठाने सर्व उत्तप्पे मी बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो। तर मंडळी जवळपास 1 वाटी रेशनिंगच्या तांदळापासून असे 8 मसाला उत्तप्पा बनवले आहेत आणि साधा उत्तप्पा म्हणजेच कांदा आणि टमाटरपासून जवळपास 2 ते 3 मी साधे उत्तप्पा बनवलेले आहेत। असं मधल्या वेळेस किंवा सकाळच्या घाई गडबडीत 1 दिवस आधी तयारी केली की सकाळी झटपट हा उत्तप्पा तुम्ही बनवून मुलांना किंवा घरच्या सगळ्यांसाठी पोहे, उपमा, इडली, डोसा हा नाश्ता देण्यापेक्षा एकदा असा मसाला उत्तप्पा बनवून पहा, खरंच खूपच टेस्टी लागतो। असं वरतून जर असा बटर पसरवायचा आहे, ऑप्शनल आहे बटर पूर्णपणे, पण बटरने चव भारी येते बरं का। आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि पाहू शकता दिसायला जितका भारी दिसतो खाण्यासाठी तितकाच भन्नाट झालेला आहे। पाठीमागूनही मस्त असं कुरकुरीतपणा आलेला आहे। तोंडात टाकताच विरघळणारा हा उत्तप्पा प्रत्येकालाच खावासा वाटणार। बघता क्षणी हा उत्तप्पा तुम्ही नक्की बनवाल। तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया। धन्यवाद।